नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर आज आपण थोडेसे वेगळे प्रश्न घेऊन आलोय. आकृत्या मोजणे, मुलांना हा टॉपिक आवडतो. मुलं म्हटले आकृत्या मोजणीचं पण एखादं लेक्चर घ्या. आपण यावर आधारित ट्रिक्स आणि शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत. तर आता मी तेच लेक्चरच्या फॉर्ममध्ये आणलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बघा बरं काय म्हणतात. How many squares form in this figure? Squares म्हणजे काय असतं? चौरस. तर मग आता चौरस विचारलेले, मग काय करायचं? जर आपण असं जर काउंट केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, मग हा असा 13, मग हा असा 14, मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो? वेळ वाया जातो. आणि दुसरं म्हणजे एखादा चौरस आपल्याकडनं जर चुकून राहिला मोजायचा तर विसरून आपण उत्तर चुकीचं लिहू शकतो. आता इथे पर्याय दिलेले 25 30 20 35, पण काही काही ठिकाणी पर्याय खूपच जर जवळ दिले, समजा 20 दिलं, 21 दिलं, 24 दिलं, 25 दिलं, जर खूपच जवळ असतील तर मग काय? हा पण एक प्रश्न आहे. म्हणून मग आता अशा क्वेश्चन्सला काय करायचं? तर यामध्ये किती कॉलम आहेत ते बघायचे आणि किती रोज आहेत. आता मुलं म्हणतील कॉलम कशाला म्हणतात, रोज कशाला म्हणतात, हेच आम्हाला माहित नाही. तर आता एक लक्षात घ्या, आपण म्हणतो बघा कॉलम, बिल्डिंगमध्ये कॉलम टाकला, कॉलम कॉलम. तर कॉलम म्हणजे काय असतं? कॉलम म्हणजे स्तंभ. मग कॉलम म्हणजे काय? उभ्या रेषा. मग ह्या उभ्या रेषा बघा, रेषा असं न म्हणता ही उभ्या, तुम्ही हे रेषा, मग काही जर म्हणते सर 4 रेषा आहेत 1 2 3 4, असं नका बघू. हे पूर्ण 1, हा 2 आणि हे 3. तर असे उभे किती आहेत? 3. मग कॉलम म्हणजे काय असतात? उभे स्तंभ. मग हे उभेवाले असतात कॉलम्स. आणि रोज, रोज म्हणजे काय? आडव्या ओळी. मग हे आडवे. मग उभे 3 आहेत आणि आडवे किती आहेत? 4. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. मग आता या ठिकाणी काय करायचं? 4 गुणिले 3, 3 गुणिले 2, 2 गुणिले 1. आता एका बरोबर गुणिलेला कोण नाहीये, म्हणजे 1 गुणिले काय असणार आहे? शून्यच असणार आहे. म्हणजे त्याला घेतलं नाही तरी चालेल. म्हणजे 4 त्रिक 12, 3 दुने 6 आणि बे 1 के बे, आणि हा तो शून्य तसा आहे तसाच राहील. मग आपण ही जर काउंटिंग करून बघितली, 12 आणि 2 म्हणजे 12 2 14 आणि 6 20, म्हणजे टोटल किती आले? स्क्वेअर 20 आले. तर याने आपली उत्तरं पटकन येत आहेत. आणि हेच जर आपण असं टाइमपास करत बसलो की बघा, आता हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, मग हा आपला 13वा, मग हा आपला 14वा, मग हा आपला 15वा, मग हा आपला 16वा. 16 झाले. मग आता 16 झाल्यावरती मग अजून कुठले घ्यायचे? मग हे मध्ये मध्ये जे तयार होतात, मध्ये मध्ये म्हणजे हे, हा एक 17वा तयार होतो, हा एक 18वा तयार होतो असा. मग अजून कुठे? मग हे असे कधी कधी अडकतात मुलं. मग हा पूर्णवाला घेणार का? मग पूर्णवाला घेणार का? चौरस विचारले. चौरस आणि चौकोनमध्ये फरक असतो. चौरसामध्ये चारी बाजू सेम असतात. चौकोन म्हणजे 4 कोन असलेली कुठली आकृती म्हणजे चौकोन. कारण चौकोन 4 कोन. मग ह्याला पण आपण चौकोन म्हणतो ना, 1 2 3 4. पण चौरसामध्ये चारी बाजू समान पाहिजे. त्यामुळे मग हा पूर्णवाला आपण यामध्ये कन्सिडर करणार का? तर पूर्णवाला याच्यामध्ये कन्सिडर नाही करता येणार, कारण याच्यामध्ये हे 3 आणि 4 आहे ना. 4 गुणिले 4 असेल तर कन्सिडर होतो. तर ह्या अशा गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा आपली सिंपल टेक्निक वापरायची आणि मोजायचं. चला, आता पुढचं तुम्ही मोजून दाखवू शकता का? मला सांगा बरं. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर फॉर्म इन दिस फिगर? काउंट करायला घ्या, करा सुरुवात. पूर्ण डिटेलमध्ये सांगितला पहिला प्रश्न. आता हा तुम्हाला काउंट करायचा. पटापट पटापट मोजा. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6, 6 पंचे 30, 5 चोक 20, 4 त्रिक 12, 3 दुने 6 आणि बे 1 के बे. 1चं तर काय घ्यायची गरज नाही. मग आता हे जर काउंट केलं, 6 आणि 2 8 आणि 2 10 चे 0, हातचाला 1, 3 आणि 1 4, 2 6 आणि 1 7. किती उत्तर येतंय? 70. बरोबर आहे, 70. आता हे 70 मोजेपर्यंत पेपर संपेल ना, एक 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 करत गेलं तर. त्यामुळे म्हणून आपल्याला या टेक्निक्स डेव्हलप करायचे आहेत.
आता ह्या टेक्निक्स तुम्हाला युट्यूबवर सगळीकडे पाहायला मिळतील, कारण ह्यांना मोजण्यासाठी ह्याच ट्रिक आहेत, दुसऱ्या वेगळ्या कुठल्या ट्रिक नाही आहेत. आता हा प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे बघा. हाऊ मेनी स्क्वेअर्स ऑन अ चेस बोर्ड. चेस बोर्ड म्हणजे काय? बुद्धिबळ आपण खेळतो. तो बुद्धिबळ खेळत असताना बुद्धिबळाचा जो पट असतो, म्हणजे ज्याच्यावरती आपण बुद्धिबळ खेळतो, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर 8 उभ्या ओळी आणि 8 आडव्या ओळी असतात. मग त्याचा तो हिशोब दिलेला आहे. कॉलम टोटल 8 आहेत, रो 8 आहेत. म्हणजे ते तुम्हाला डायग्राम न देता असे प्रश्न परीक्षेत विचारतात, तेव्हा मुलगा घाबरतो. तर हा प्रश्न मला नाही वाटत कंबाईनला आलेला. त्यांनी विचारलेलं हाऊ मेनी रेक्टँगल्स ऑन अ चेस बोर्ड. स्क्वेअर आणि रेक्टँगल फरक असतो ना, तर त्यांनी रेक्टँगलचा क्वेश्चन विचारलेला. पण हे प्रश्न परीक्षेत येऊन गेलेले आहेत आधी. आता मग 8-8 असेल तर 8-8, 7-7 म्हणजे आपण वर्गांचीच बेरीज केली. 6-6, 5-5, 4-4, 3-3, 2-2, 1-1 म्हणजे 64, 49, 36, 25 आणि 16. 9, 4 आणि 1 या सगळ्यांची बेरीज किती आली? 204. मग बुद्धिबळाचा जो आपला पट आहे, बुद्धिबळ ज्यावर खेळलं जातं, त्यावरती आपल्याला किती चौरस सापडतील? 204. हे लक्षात ठेवायचं. आणि लक्षात नसेल तर मग तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करावं लागेल. लक्षात राहिलं तर चांगलंच आहे, नाही तर मग सॉल्व्ह करायची टेक्निक तर तुम्हाला माहिती आहे. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर फॉर्म इन दिस फिगर. आता याच्यामध्ये किती आहेत? 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 4 चोक 16, 3 त्रिक 9, 2 दुने 4, 1 एके 1. तर हे 9 आणि 1 किंवा चला तुम्हाला जसं 10 आणि हे 10 म्हणजे 20चे 0 आणि हे म्हणजे हे 30 झाले तुमचे. आणि मग हा 31, 32, 33, 34 म्हणजे टोटल किती झाले? 34. 30 मध्ये 4 मिळाले, 34. याच्यामध्ये बाकी तर काय एक्स्ट्रा बनणार नाही. हे असं केल्यामुळे काय त्यांनी काही फरक पडणार नाही. आपलं नॉर्मल आकृतीमध्ये जसं करायचंय तसंच यामध्ये पण काउंट करायचे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं बदलले. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर फॉर्म इन दिस फिगर. आता काही जण काय ट्रिक वापरतात, सर 1, 2, 3 आणि 4. 4 इथं दिलंय म्हणजे हे उत्तर असेल. पण हे बरोबर आहे का? तर बघा, आता ही छोटी आकृती बघा. आपल्याला मध्ये पण दिसते आणि बाहेर पण दिसते. मग याला जर काउंट केलं सॉरी घसा थोडासा खराब आहे. 4 अधिक 1 किती झाले? 5. मग हा छोटा जो आहे याच्यामध्ये किती आहेत? 5. हा छोटा जो आहे त्यात 5, हा 5 आणि हा 5. मग असे 5 चोक किती झाले? 20. आणि मग आता हे जर आपण 20 घेतले आणि हे जर आपण काउंट केले 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, तर त्या हिशोबाने जर आपण काउंट केलं 4 चोक 16, 3 त्रिक 9, 2 दुने 4 आणि 1 एके 1 हे जर आपण काउंट केले तर हे तुमचे जर बघितलं 16, 4, 20 आणि हे 30, हे 30 झाले. हे 30, हे 20 आणि वरचे 4 म्हणजे 20, 30 आणि 4 म्हणजे सगळं मिळून टोटल कितीला जाते? 54. बरोबर आहे. झालं 54 आन्सर. एकदा काउंट करून बघायचंय जर तुम्हाला करायचं असेल तर. चला आता पुढे. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर फॉर्म इन दिस फिगर. आता याच्यामध्ये कुठलीही ट्रिक न वापरता डायरेक्ट काउंटिंग करायची आपल्याला. बघा आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 झाले. आता 10 नंतर आपल्याला जर बघायचं असेल 11. कलर वेगवेगळे वापरतो.
12 13 13 पर्यंत पोचलो आपण. म्हणजे 11 गेलं 12 गेलं बरोबर. 13 पर्यंत पोचलो. एक हिडन आपल्याला याच्यामध्ये आहे, तुम्हाला तो दिसला नाहीये. म्हणजे उत्तर काय येईल? 14. तर टोटल 14 हे त्याचा आन्सर असणार आहे. 11, 12, 13, 14 आन्सर आहे. आता काही जण हे समजवण्यासाठी नावं देऊन पण करतात, पण एवढं कॉम्प्लिकेट नाही करायचं. नावं वगैरे देत बसलं तर खूप अवघड होतं. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर फॉर्म इन दिस फिगर? जर आपण असं बघितलं 1 2 हे 1 2 मग हे बेदुनी 4 आणि मग हे 1 5 मग इथे 5 मग बाहेर 5 मग बाहेर 5 मग 5 तरी किती होऊन जातील? 15. मगाशीच हे शिकवले की हा असा जर चौरस असेल तर याच्यामध्ये कसं असतं, हा 1 असतो, हा 2 असतो, हा 3 असतो, हा 4 असतो आणि हा टोटल 5 असतो. म्हणजे एका छोट्यामध्ये 5, मग ह्या बाहेरच्यात 5 आणि त्याच्या बाहेरच्यात 5, म्हणजे टोटल असे किती झाले? 15. मग आता मुलं काय म्हणतात, पण मग सर हा बाहेरचा तुम्ही घेतला नाही, पण बाहेरच्या 5 मध्ये तो आला आणि 15 पर्यंत आलं तर 13 आणि 14 तर नाहीच आणि 20 तर खूप मोठे आहे. 15च उत्तर आहे. थोडंसं तुम्ही पर्यायाला पण बघू शकता. आणि आपण जी टेक्निक शिकवलेली ती जरी इथे वापरली, हे 1 आहे, हे 2 आहे, हे 1 आहे, हे 2 आहे, बेदुने 4 झालं आणि 1 1 1 झालं, मग 4 आणि 1 5, म्हणजे एका छोट्या ह्याच्यामध्ये 5 आहेत. म्हणजे याच्यातले 5, याच्यातले 5 आणि याच्यातले 5, असे ते 5, 10 आणि 15 झालेले. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर फॉर्म इन दिस फिगर? चला आता ह्याचा आन्सर तुम्ही द्या, तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो, करा. चला बघूयात किती जणांचे येते. करा काउंटिंग. आणि पर्यायाला बघणं गरजेचं आहे, कारण पर्याय कट होत आहेत कुठले हे बघायचं. मग पर्याय कट झाले तर कधी कधी आपली काउंटिंग थोडीफार चुकली जरी असली तरी पर्यायावरनं आपल्याला अंदाज येतो की हे उत्तर असू शकतं. चला करा पटपट. थोडं घशाचा प्रॉब्लेम होतोय, तरी आपल्याला आपली सिरीज बंद नाही करायची म्हणून आपण चालवतोय. तुमचा रिस्पॉन्स त्यासाठी गरजेचा आहे. वेगवेगळे चॅप्टर्स, काही जण आता म्हणतात 21 आहे, एक जण म्हणते 24 आहे. बघूयात आता काय आहे. आता याला कसं आपण हे करायचं की हे आपण आपल्या पद्धतीने जर केलं, 1 2 3 हे आत आकडा देतो हा 1 2 3 आणि हा 1 2 3 4. तर आपल्या पद्धतीने जर केलं तर 4 त्रिक 12, 3 दुने 6 आणि बेके बे, तर हे टोटल किती झाले? 20 झाले आपल्या पद्धतीनुसार. हे बाकीचे सोडू द्या. आता बघा, हा 21वा, हा 22वा, हा 23वा, हा 24वा, म्हणजे
21 गेलं. आता आयडिया बघा, हा पूर्ण 25वा आणि हा पूर्ण 26वा, म्हणजे 24 पण गेलं. आता मी 26 पर्यंत पोहोचलो. आता पर्यायामध्ये काय आहे, 26 आहे. आता ज्यांनी 24 उत्तर दिलं त्यांनी हे नाही पकडले, हे वाले जे मी आता घेतले. ज्यांनी 24 उत्तर दिलं त्यांनी हे दोन पकडलेच नाही. मग आता 26 पर्यंत आपण हे 20 आणि हे 21, 22, 23, 24 आणि 26 पर्यंत आपण पोहोचलो. आता 34, 26 आणि 34 मध्ये एवढा गॅप आहे. आता इथून कुठं आणायचे एवढे 34 करायला? मग आपल्याला मी मगाशीच क्वेश्चनच्या आधी काय म्हटलं की कधी कधी पर्यायाकडे बघायचं. आता 2 कट झाले, 2 आहेत. आता एखादा मुलगा म्हणेल अजून जर असलं तर, पण अजून जर असलं तर 1-2 असू शकतात. एवढे 8 थोडीच आहेत. याच्यामध्ये 8 लपलेत का की जे आपल्याला दिसत नाहीयेत. एखादा 2 कधी कधी आपल्याकडनं सुटतो, 8 नाही सुटू शकत आपल्याकडनं. याचं उत्तर काय असणार आहे? 26. अजून कुठून शोधून आणणार तुम्ही आता? मग सर हे असे हे झाले काउंट, हे छोटे झाले, हे झाले, एवढेच आहे. 26च उत्तर आहे. चला पुढचा क्वेश्चन. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर फॉर्म इन दिस फिगर? चला करा. प्रत्येक क्वेश्चन मजेच आहे. आता काही काही क्वेश्चनला ट्रिक नाही, काही काही क्वेश्चनला काउंटिंगच आहे. बघा आता करा, काय वाटतंय? ट्रिक वाईज जायचंय, ट्रिक वाईज नाही तर काउंट करायचं. आपल्याला याच्यामध्ये कुठली ट्रिक आपण वापरू शकतो? जी बॉक्सवाली ट्रिक मी सांगितली. बॉक्समध्ये किती असतात? 5 असतात. ती वाली ट्रिक इथे लागेल आणि हा वाला टोटल असं 5 असतं. पण मग बॉक्सच्या आत बॉक्स असल्यामुळे कधी कधी कन्फ्युजन होईल. तर आपण डायरेक्ट काउंट जर केलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर हे 16 छोटे बॉक्स आहेत. 16 बॉक्स नंतर मग हे झालं तुमचं 17, हा झाला तुमचा 18, हा झाला तुमचा 19, हा झाला तुमचा 20 आणि हा झाला तुमचा 21. आता याच्या व्यतिरिक्त कुठे काय दिसतंय का? नाही याच्या व्यतिरिक्त काय. मग आता ह्याच्यामध्ये ट्रिक काय होती? एका बॉक्समध्ये 5 आहेत, मग ह्या बॉक्समध्ये 5 आहेत. तर आता हे बाकी सगळ्या बॉक्समध्ये जर तुम्ही बघितलं, 4 4 4 आणि 4 आहेत. का? कारण एक त्यांच्यामध्ये काय आहे? कॉमन. इथे एक कॉमन आहे, इथे एक कॉमन आहे, इथे एक कॉमन आहे आणि इथे एक कॉमन आहे. म्हणजे फक्त पहिल्या बॉक्समध्ये 5 आहेत आणि बाकी सगळ्या बॉक्समध्ये किती आहेत? 4. मग या सगळ्यांची जर काउंटिंग आपण केली तर हे एवढं लिहायला नसतं लागलं. 4 चौक 16 आणि 5 21 असं डायरेक्ट काउंटिंग झालं असतं. चला पुढचा क्वेश्चन घेऊ. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर फॉर्म इन दिस फिगर? चला मजेवाला प्रश्न, करा बरं ट्राय. चला करा पटापट. काय होतंय, या अशा डायग्राम बघितल्यावर कधी कधी हिप्नोटाईज होतात लोक. कारण रेषा 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 रेषा, मग यामधनं तुम्हाला एक, आता समजा मी ह्याला बाहेर काढतो, याला तुम्ही वापर करू शकता याचा.
तुम्हाला कुठला तरी एक एक वापर करून करायला लागेल. आता समजा एखाद्याने हे घेतलं 1 2 3 4 1 2 3 4 तर याची काउंटिंग केली तर आपल्याला माहिती आहे 4 चौक 16 3 त्रिक 9 बे दुने 4 आणि 1 1 1 हे तर पाठ झाले. हे 30 असतात. कारण 16 4 20 9 आणि 1 आणि मग हे 30 झाले. मग 30 तर आपले पहिले झाले. आता हे आतमधला छोटा जो मी बघतोय याला मी अशी नंबरिंग दिली 1 2 3 4 1 2 3 4. तर ह्याच्यामध्ये पण तोच लॉजिक 4 चौक 3 त्रिक 2 2 1 1 अशी लॉजिक जर दिली तर तिथे पण हेच सेम चालू होईल. 16 9 4 1 वालं मग ते पण 30 होतील. मग 30 आणि 30 तुमचे 60 पर्यंत पोचले. 60 पोचले की तुमचं हे 2 कट झालं. पर्याय एलिमिनेट. आता मजा बघा काय. हा वाला 61 हा वाला 62 हा वाला 63 हा वाला 64 पर्यंत पोचले. 64 पर्यंत पोचले की संपायचा विषय. अजून पुढे वाढवायचे तर हा 65 येईल, हा 66 येईल, हा 67 येईल, हा 68 येईल, हा 69 येईल, हा 70 येईल, हा 71 येईल, हा 72 येईल. म्हणजे टोटल 72. मग परीक्षेमध्ये आपल्याला थोडीफार ट्रिक्स असतील तर आपल्याला पूर्ण काउंटिंग करायला लागणार नाही. मग अशा पद्धतीने स्क्वेअर्स चौरस कसे मोजायचे त्याचे हे मी क्वेश्चन्स घेतले. याच्या व्यतिरिक्त आयत कसे मोजायचे, त्रिकोण कसे मोजायचे ते पण मी क्वेश्चन घेणार आहे. पण ते आता नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. थोडासा घसा माझा त्रास देतोय त्यामुळे मग हे सेशन आज थोडंसं लवकर संपवतो मी. पुढच्या सेशनमध्ये तुम्ही जॉईन व्हा. त्यामध्ये आयत आणि त्रिकोणचे क्वेश्चन मी घेईल. काही क्वेरी असेल तर या नंबरवर संपर्क साधा. लेक्चर आवडत असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. काही क्वेरी तुमची असू द्या तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला प्रत्येक प्रकारचा सपोर्ट आमच्याकडनं मिळणार आहे. चला आजसाठी एवढंच. धन्यवाद. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात.